यानंतर एक मोठी बातमी, कोल्हापुरात 4 दिवसानंतर गुळाचे सौदे निघणार आहेत। आज गुळाला किती दर मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या आठवड्यात गुळाला 7,800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता, मात्र सोमवारी हा दर 7,000 रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकऱ्यांनी बंद पाडले होते सौदे। आज पुन्हा गुळाचे सौदे निघणार आहेत। गुळाला आज मिळणारा दर आणि शेतकऱ्यांची भूमिका याकडे आता लक्ष लागलंय। गुळाला आज 6,100 पहिला दर मिळाला, तर 7,800 वरून थेट 6,000 हा गुळाचा दर आलेला आहे। गुळाच्या दरात प्रति क्विंटल 6,600 रुपयांची घसरण झालेली आहे। तर आत्ताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। कोल्हापुरात 4 दिवसानंतर गुळाचे सौदे निघणार आहेत आणि आज गुळाला किती दर मिळणार याकडे लक्ष लागलेलं आहे। गुळाला 7,800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला होता। टीईटी पेपर फुटी प्रकरणात अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नाशिकचे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बिहार, हरियाणा, आग्रा, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि सोलापूरसह विविध राज्यातील आरोपींचा यामध्ये समावेश आहे। आरोपींनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच मिळवल्याचा आरोप आहे। परीक्षार्थींकडून मोठी रक्कम उकळण्याचा आरोपींचा प्रयत्न होता। 2019 पासून अजय मिसर जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत। टीईटी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी सरकारी पक्षाकडून जोरदार युक्तिवादाची तयारी करण्यात आली आहे। तर नाशिकचे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। नंतर पाहूयात एक महत्त्वाची बातमी, विरोधी पक्षाचे सर्व खासदार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज्यातील विविध प्रश्न, पेपर फुटी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर खासदार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर विरोधी पक्षाचे सर्व खासदार आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृहात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे। राज्यातील विविध प्रश्न, पेपर फुटी, कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर खासदार आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे ही बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर मुंबईकडे जाणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलंय। शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला होता आणि शेतकरी मुंबईला जाण्यावर ठाम होते। मुंबईच्या दिशेने कूच करत रक्षाबंधनाच्या दिवशी शेतकरी महिला मुख्यमंत्र्यांना राख्या बांधणार होता। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। तर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे। पोलीस ठाण्यासमोरच त्यांनी ठिय्या मांडला होता, पण शेतकरी मुंबईला जाण्यावर ठाम आहेत। मुंबईत मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी शेतकरी महिला राखी बांधणार होत्या, पण पोलिसांनी रिंग रोडवरती या शेतकऱ्यांना रोखलेलं आहे। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि पोलीस ठाण्यासमोरच या मागण्यांसाठी ठिय्या मांडण्यात आलेला होता। रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी मुंबईला जाण्यावरती शेतकरी ठाम आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।